एक गोष्ट लक्षात आली होती की त्यांना अपत्य प्राप्तीचा योग आयुष्याच्या वळणावरती फार उशिरा आहे आणि तसंच झालं. साधारण वयाच्या 60व्या वर्षी वगैरे त्यांना अपत्य प्राप्ती झाली, एक मुलगा झाला. अर्थातच उत्साहाने त्यांनी मुलाची पत्रिका मांडली. मुलाची पत्रिका वाचली आणि ते हबकून गेले, कारण त्या पत्रिकेत असं दिसत होतं त्यांना की तो मुलगा अत्यंत अल्पवयीन आहे. म्हणजे त्याचा मृत्यू वयाच्या 10व्या वर्षी साधारण होणार. आभाळ कोसळलं त्यांच्यावर. पत्नीला घेऊन आपल्या गुरूंकडे गेले आणि म्हणाले, वाचवा, मार्ग दाखवा. हे कसं शक्य आहे? म्हणजे इतक्या उशिरा आयुष्यात मिळालेलं सुख असं हिरावून घेणार परमेश्वर? मार्ग दाखवा आम्हाला. त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं, एकमेव, एकच महापुरुष आहे, युगपुरुष आहे, जो या भूतलावरती या अघटित होणाऱ्या संकटातनं तुम्हाला वाचवू शकेल. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात जा, तिथे अक्कलकोट नावाचं जे गाव आहे तिकडे जा आणि अक्कलकोटला हे महापुरुष श्री स्वामी समर्थ तुम्हाला भेटतील. त्यांच्या चरणी लीन व्हा आणि आपली समस्या त्यांना सांगा, ते मार्ग दाखवतील. क्षणाचाही विलंब न करता अर्थातच वैरेशास्त्री आपल्या कुटुंबाला घेऊन अक्कलकोटला पोहोचले. आता त्या काळचे प्रवास आठवून बघ. आता आपण असे भुरकन उडून कुठेही पोचतो, पण त्या काळी प्रवास करणं हे एक दिव्य होतं. दमलेले होते आणि हे कुटुंब जेव्हा अक्कलकोटला पोचलं तेव्हा एक हर्डीकर नावाचा सद्गृहस्थ त्यांना भेटतो आणि हर्डीकर त्यांना बघता क्षणी कळतं की हा माणूस विद्वान आहे. त्यांच्या पेहरावावरून त्यांना कळलं की विद्वान ज्योतिषी आहेत आणि दमून आलेलं आहे कुटुंब. त्यांना विचारलं की काय झालं, कशाला येणं केलं अक्कलकोटला? तर त्यांनी आपली समस्या सांगितली. टाकाला जाऊन भांडं कोण लपवेल, त्यांनी सांगितलं. आणि हर्डीकर म्हणाले, माणुसकी होती बघ. म्हणजे हे सुद्धा शिकण्यासारखं आहे की ज्या परिघामध्ये स्वामी महाराजांचं वास्तव्य होतं तो माणुसकीनं सुगंधी कसा होणार नाही भाग, हो की नाही? तर हर्डीकर म्हणाले की माझ्या घरी या, वास्तव्य करा, श्रमपरिहार करा आणि उद्या स्वामी महाराजांना मी तुम्हाला भेटवतो. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते स्वामी महाराजांना भेटायला घेऊन गेले. बहिरेशास्त्री, त्यांचं कुटुंब, त्यांचा मुलगा पोहोचले सगळेजण. महाराज मुखातनं तर किती मितभाषी होते, त्रिकाल ज्ञानी होते. अर्थातच त्यांना समस्या काय आहे ती माहिती होती, पण तरी सुद्धा बहिरेशास्त्री बोलके झाले. त्यांनी आपली सगळी समस्या सांगितली. नंतर महाराजांनी त्यांना कठोर किंवा कडक असं म्हणतो व्रत, वैकल्य, तपश्चर्या करायला सांगितली. तब्बल 3 वर्ष अहोरात्र, म्हणजे प्रातःकालापासून ते संध्येपर्यंत केवळ स्वामी सेवेत लीन असलेले हे बहिरेशास्त्री आणि त्यांचं कुटुंब. आणि हर्डीकरांचंही मला कौतुक वाटतं की त्यांना इतका पाहुणचार देऊन, त्या कुटुंबाला आपलंसं करून, त्यांच्या या सगळ्या सेवेमध्ये त्यांना मदतनीस होऊन, म्हणजे कौतुकच आहे. पण स्वामींनी करून घेतलं त्यांच्याकडून हे सगळं. मला असं प्रामाणिकपणे वाटतं सुनंदा की परमेश्वर देतो, आपल्याला सगळं देतो, मात्र एवढं बघतो की परिश्रम करायची माझी तयारी आहे ना, माझं पूर्वाश्रमीचं पुण्य संचित किती आहे, कदाचित तपासून बघत असेल परमेश्वर. गोष्टीकडे येऊया. आणि तो दुर्दैवी दिवस उजाडला. बहिरेशास्त्रींचा मुलगा खेळता खेळता मूर्छित होऊन पडला आणि बेशुद्ध झाला. आक्रोश अवतीभवती. लोक घाबरून गेली की हे घडायला नको होतं, हे घडलं आणि आता काय? बहिरेशास्त्रींनी आपल्या लेकराला उचललं, त्याचा तो देह उचलला आणि धाव घेतली स्वामी चरणी. स्वामी आता काय? संपलं, आभाळ कोसळलं. कशासाठी केली एवढी सगळी तपश्चर्या? पण विश्वास कुठेही डगमगला नव्हता स्वामींचा. स्वामी फक्त एवढंच उच्चारले, काळे तीळ आणा. लोक अजून घाबरून गेली. म्हणजे आभाळ कोसळलं होतं, धरणीही फाटली. काळे तीळ म्हणजे ज्या गोष्टी आपण देवाज्ञा झाल्यावरती मागवतो, अशा वस्तू का मागवतायत स्वामी?
घाबरून गेले. सोबत स्वामी एवढंच उच्चारले, शर्करायुक्त काळे तीळ चाटण करून लेकराच्या मुखी लावा. अर्थातच त्याचं पालन झालं. वैद्यशास्त्रींनी ताबडतोब ते चाटण करून काळ्या तिळांचं शर्करायुक्त आपल्या लेकराच्या जिभेवरती लावलं आणि 4-5 तासांमध्ये मुलांनी हालचाल करायला सुरुवात केली. म्हणजे सांगताना सुद्धा अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येत जातं. श्रद्धा जर सच्ची असेल तर मला असं वाटतं की स्वामी सामर्थ्याचा सूर्योदय मनामध्ये होतो आणि दूर कुठे जावं लागत नाही शोधायला, कारण ते सोबतच आहेत. अशक्य ते शक्य करतील स्वामी आणि ते करतात. हरिओम.